भाजपमध्ये अंतर्गत आली असं सांगितलं जातं. असं नाही. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आहे. जो काही महायुतीचा इथे निर्णय झालेला आहे, आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे आपले शिवसेनेचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादांकडनं आपल्या पवारताई असतील, सगळ्यांनी मिळून हे ठरवलं की ही जागा जी पारंपरिक भारतीय जनता पार्टीची जळगावची जागा राहिलेली आहे, म्हणून भाजपला ही जागा सुटलेली होती. आणि त्याचप्रमाणे नेहमी सगळे निर्णय जळगावच्या संदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्र संदर्भात आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. आणि ह्यावेळेस सुद्धा गिरीश भाऊंनी आणि पक्षाचे जे श्रेष्ठ पक्ष आमचे सगळे नेते आहेत त्यांनी तो निर्णय घेऊन उमेदवारी दिलेली आहे. सुरक्षाताईंनी म्हटलेलं आहे की नंदू महाजन हे काही माझे उमेदवार नाही, गिरीश भाऊंच्या निर्णयानुसारच त्यांना उमेदवारी मिळालेली आहे असं म्हणाल्या. हो हो, ठीक आहे. गिरीश भाऊ आमचे नेते आहेत, त्यांनीच तेच उमेदवार ठरवतात, त्यांचाच उमेदवार आहेत असं म्हटलेले आहे. हा पार्टीचा उमेदवार आहे, असं कोणी कोणाचा उमेदवार राहतं का? असं नाही होत कधी. पार्टी उमेदवार ठरवते. दिल्लीहून हा निर्णय झालेला आहे. माझा उमेदवार आहे त्याचं काय त्याकडे शिक्के असतात का? सगळे पार्टीचे लोक असतात, प्रमुख लोक आहेत, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. मला वाटतं असं म्हणणं चुकीचं आहे. गिरीश भाऊंचा उमेदवार आहे, माझा नाही आहे, मला वाटतं असं बोलू नये कोणी. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जलस्रोत जे आहेत ते संरक्षित करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. पावसाळा लांबतो आहे, अल निनोचं संकट मोठं आहे, प्रशांत महासागरामध्ये सगळ्या हालचाली चाललेल्या आहेत आणि त्यामुळे यावेळेला पाऊस उशिरा पडेल आणि पाऊस कमी पडेल. त्यामुळे खूप मोठं संकट, म्हणजे मला असं वाटतं की 1950 नंतर आपण बघतात की त्यानंतर अल निनोचा सर्वात मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यापेक्षा